विदर्भाचं एकमेव थंड हवेचं ठिकाण चिखलदरा. ढगांनी वेढलेले डोंगर, हिरवीगार दरी, धबधबे आणि मनाला शांत करणारा निसर्ग. प्रत्येक वळणावर एक नवीन सुंदर नजारा दिसतो. आणि चिखलदऱ्यापासून थोड्याच अंतरावर आहे भीमकुंड. लोककथेनुसार वनवासाच्या काळात भीमाने आपल्या गदेच्या प्रहाराने येथे पाण्याचा कुंड निर्माण केला, म्हणून याला भीमकुंड असे म्हणतात. आज या ठिकाणी निसर्ग सौंदर्यासोबत काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचाही आनंद घेता येतो. उंच डोंगर, हिरवाई आणि रोमांचक अनुभव यामुळे भीमकुंड पर्यटकांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. भीमकुंडमध्ये मी ॲडव्हेंचर स्विंगचा अनुभव घेतला आणि तो माझ्यासाठी या संपूर्ण प्रवासातील सर्वात रोमांचक क्षण ठरला. उंचावरून झोका घेताना सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण काही क्षणातच ती भीती उत्साहात बदलली. समोर दिसणारे हिरवेगार डोंगर, खोल दरी आणि थंडगार वारा हा अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. तर तुम्हाला निसर्गासोबत थोडासा थरारही अनुभवायचा असेल तर भीमकुंडमधील हा ॲडव्हेंचर स्पोर्ट अनुभव नक्की घ्या आणि तिकडे आयोजक सांगतील त्या नियमांचं पालन करा. आम्ही प्रवासादरम्यान आम्हाला मोर, हरिण, सांबर, गवा, अस्वल, कोल्हा आणि माकडे पाहायला मिळाली. ही वन्यजीव त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. अशा वेळी जंगलातील नियम पाळणं आणि प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणं महत्वाचं आहे. निसर्ग, वन्यजीव आणि असे छोटे छोटे अनुभवच प्रवास अधिक खास बनवतात. त्यामुळे चिखलदरा आणि मेळघाटची ही सफर आमच्या कायमच्या आठवणीत राहील. आम्ही हत्तींना केळी खाऊ घातली. त्यांच्या शांत स्वभावामुळे हा क्षण खूपच आनंददायी आणि स्मरणीय ठरला. इतक्या जवळून हत्तीला पाहण्याची आणि त्यांना खाऊ घालण्याची संधी प्रत्येक वेळी मिळत नाही. आम्ही हत्तीवरून सफारी केली. या प्रवासातील खास अनुभव म्हणजे आमच्या हत्ती सफारी. जंगल जवळून अनुभवण्याची ही वेगळीच संधी होती. हत्तीच्या पाठीवरून दाट जंगलातून फिरताना प्रत्येक क्षण रोमांचक वाटत होता. आजूबाजूला पसरलेली हिरवाई आणि पक्ष्यांचे आवाज आणि ती शांतता खरंच एक सुखद अनुभव देत होती. शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर चिखलदरा आणि कोलकाता हा एक उत्तम पर्याय आहे. पकडून बस धनराज, त्याला पण पकड. अनुजा देख मध्ये खाली येईल तसाच. एक तिला तुझ्याकडे घे ना अनुजा. ओ विला तुझ्याकडे घे, म्हणजे तो तिला पकडेल.